तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा किन्या. आता हे आपण पाहू शकता तिथं आता पाणी सिंचाई चालू आहे. हे इरिगेशन आहे ना, हे चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. कारण की ह्याच्यात पाणी जास्त लागतं आणि सध्याला आपल्याला ऊस वाळायला आहे आणि त्याच्यावर दुष्काळ पडणार आहे असं म्हणतात. मग ह्याच्यासाठी आपण एक उपाय केलेला आहे. आता काय करायचं, ही 3 सऱ्या आहेत. ही एक सरी भिजली, ही सरी सोडायची, डायरेक्ट इकडच्या ह्याच्यात पाणी द्यायचं. कारण ही मधातली सोडून द्यायची. आता ही मधातल्या ह्याच्यात तुम्हाला विचार येईल की मधातल्या ह्याच्यात सोडल्यास तर हे प्लांटचं ही म्हणजे पुरेपूर पाणी पुरेल का नाही प्लांटला. तर पुरेपूर पाणी पुरतं. काय जर पुरत नसेल ना, तर काय करायचं माहिती का, हे जे पाण्याचा फ्लो आहे का, हे आता ही आहे बघा 5.5ची मोटर. आता वर एक तुटी सोडली आहे मी, वरच्या उसाला असंच पाणी चालू आहे. म्हणजे 2 तुट्या सोडायच्या, दोन्ही तुट्याला सेम टू सेम पाणी सोडायचं. आता जेणेकरून काय होतं आहे, ते पाणी असं जिरत जाते मधात. आता मातीमध्ये जिरलं पाणी ना, मग लगेच ह्या सरीला पण भेटतं आणि ह्याला पण भेटतं पाणी. म्हणजे ह्या ऊसाच्या काकडीला पण पाणी भेटतं आणि ह्या ऊसाच्या काकडीला भेटतं. आता ही सरी गेलेली आहे, पुरेपूर कडीपर्यंत गेलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो आता पुढे कसं करायचं. ते पाहू शकता आपण आता ही मधातली सरी सोडलेली आहे आपण. ही मधातली सरी सोडलेली आहे आणि आता पाहू शकता पाणी मुरत चाललंय. हे पाण्याचा फ्लो कमी असल्यामुळे पाणी जमिनीत मुरत जाणार. हे पाहू शकतात पाणी आपण जमिनीत चाललेलं आहे. आणि हे असं केलं का, तर ह्या वर्षी आपल्याला पाण्याची आता खूप टंचाई चालू आहे. आता हे आमचा ऊस सगळा वाळायलेला आहे, इकडचा अर्ध्यापेक्षा जास्त ऊस वाळायलेला आहे बघा. हे ऊस झालं, हे ऊस तरी म्हणजे आता आहे बऱ्यापैकी बराच आहे. तरी पण वाळायच लागलाय, खालून तिकडून कडीने वाळायला लागलेलं आहे बघा. ते पाणी तर मुरत आहे, ते पाणी ते तसे खड्डे पडायला लागले, तर मुरायला लागले पाणी.